महिलांमधील गर्भाशय मुख कर्करोगाला प्रतिबंध व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यामध्ये 14 वर्ष पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना HPV लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून त्याचा लाभ आपल्या मुलींना द्यावा असे आवाहन अकोले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्यामकांत शेटे यांनी केले आहे। शेटे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती अकोले। आपल्या अकोले तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण राज्यभरामध्येच आता सार्वजनिक आरोग्य विभागाने HPV वॅक्सीन लॉन्च केलेलं आहे। HPV वॅक्सीन काय आहे तर HPV ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसमुळे महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत असतो। या व्हायरसमुळे कॅन्सर त्या पेशी खराब होतात आणि पेशींची अनियमित वाढ होते, त्यामुळे मग तो कॅन्सर होतो आणि तो कॅन्सर सहसा लोकांच्या लवकर लक्षात येत नाही। त्यामुळे महिलांचं हे आता पूर्ण देशामध्ये 4 नंबरला असं आहे की या कॅन्सरमुळे महिलांची मृत्यू ओढवतात। त्यामुळे सरकारने एक इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 14 वर्ष पूर्ण झालेली 14वा बड्डे झालेला आणि 15वा बड्डे नाही झालेला म्हणजे अशा 1 वर्षाच्या स्पॅनमधल्या मुलींना आपण सरकारतर्फे मोफतमध्ये HPV वॅक्सीन देत आहोत। या HPV वॅक्सीनमध्ये हे गार्डसिल वॅक्सीन आहे। याच्यामध्ये 4 व्हॅलंट असल्यामुळे त्यामध्ये 6, 11, 16 आणि 18 याचे HPV व्हायरसचे स्ट्रेन आहेत। स्ट्रेन म्हणजे ही व्हायरस नसून किंवा मग हा लाईव्ह वॅक्सीन नसून हे व्हायरस सदृश तयार केलेले वॅक्सीन आहे। तर याच्यामुळे काय होईल की ही वॅक्सीन घेतल्यामुळे हा व्हायरसचं संक्रमण होणार नाही आणि महिलांमध्ये हे 2000 आणण्याचं सरकारचं टार्गेट आहे। त्यामुळे हे वॅक्सीन आपण आता सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे। 9 तारखेपासून आपण वॅक्सीन देत आहोत। तरी मी सर्व जनतेला आवाहन करेल की ज्यांच्या घरामधील 14 वर्ष पूर्ण झालेली मुलगी असेल तिला घेऊन स्वतः पालक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन वॅक्सीन घ्यावं। ही वॅक्सीन 10 वर्षापूर्वीच लॉन्च झालेली आहे। 147 देशांमध्ये ही वॅक्सीन आत्तापर्यंत दिली जात आहे आणि या सगळ्या देशांमध्ये ज्यांच्याकडे पैसे होते, कारण त्याची खूप व्हॅल्यू ही म्हणजे तिची किंमत जास्त होती, त्यामुळे सर्वसाधारण लोक ते घेत नव्हते। परंतु आत्ता सध्या शासनाने फक्त एक एज ग्रुपला आता सध्या चालू केलेलं आहे, नंतर ते सगळीकडे सर्वांसाठी चालू करतील। परंतु सध्या आता जे दिलेलं आहे त्याबाबत सोशल मीडियावर वगैरे त्याचा खूप अपप्रचार वगैरे चालू आहे, परंतु त्याचं कोणतंही प्रमाण त्यांच्याकडे नाही किंवा जे अपप्रचार करतात त्याचं कोणतंही प्रमाण त्यांच्याकडे नाही आहे की याच्यामुळे हे होतं आहे किंवा त्याच्यामुळे ते होतं आहे म्हणून। याच्यामध्ये 1 लाखामध्ये एखाद्या मुलीला रॅशेस येऊ शकतात किंवा त्याची थोडीफार रिॲक्शन येऊ शकते, परंतु त्याचा सचराचर असा कोणताही दुष्परिणाम नाही आहे। 10 वर्षापासून ही वॅक्सीन दिली जात आहे। कितीतरी महिलांनी ही वॅक्सीन घेतलेली आणि कॅन्सरपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी ती उपयोगात आलेली आहे। तरी मी आपल्या पूर्ण अकोले तालुक्यातील जनतेला तसेच सर्व जनतेला मी आवाहन करेन की आपल्याकडे जी वॅक्सीन आलेली आहे ते आपल्या 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलीला द्यावं व तिचं आरोग्य पुढे अबाधित राहील यासाठी आपणही सकारात्मक भूमिका घ्यावी ही मी सर्वांना विनंती करेल। धन्यवाद।